शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊत यांनी अहमदनगर येथील जाहीर सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना महाराष्ट्राच्या मातीत दफन करण्याची दिलेली धमकी ही प्रक्षोभक, बेजबाबदार, सामाजिक तेढ निर्माण करणारी आहे। या संदर्भात राऊत यांच्या विरोधात अंबड पोलीस ठाण्यात भाजप पक्षाचे प्रदेश प्रवक्ते प्रदीप पेशकार यांनी तक्रार अर्ज दाखल केला आहे। खासदार संजय राऊत यांनी त्यांच्या भाषणात पंतप्रधान मोदी आणि औरंगजेब यांच्यात त्यांच्या जन्मस्थानावरून आधारित ऐतिहासिक समांतरे काढण्याचा राऊत यांचा प्रयत्न दिशाभूल करणारा आणि फूट पाडणारा आहे। अशा वक्तव्यामुळे जातीय तणाव निर्माण होण्याची आणि निवडणुकांच्या शांततेत अडथळा निर्माण होण्याची शक्यता आहे। संजय राऊत यांचे माननीय पंतप्रधान यांच्या विरोधातील विधान मुक्त आणि निष्पक्ष निवडणुकांच्या तत्वाच्या विरोधात आहे हे उघड आहे आणि या प्रकरणावर त्वरित कारवाई करणे अत्यावश्यक आहे। संजय राऊत यांच्या या वक्तव्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवितास धोका आहे हे स्पष्ट होत असल्याच्या तक्रारीत पेशकार यांनी म्हटलंय। अशा भडक विधानामुळे अशांतता, सामाजिक आणि जातीय तेढ निर्माण होऊ शकते। निवडणूक आयोगाला आणि संबंधित अधिकारी यांना या घटनेची सखोल चौकशी करण्याची आणि भविष्यात अशा भडकाऊ भाषणांची पुनरावृत्ती होणार नाही याची काळजी घेण्यासाठी योग्य ती कारवाई करावी अशा आशयाची तक्रार अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप ठाकूर यांना दिली आहे। यावेळी प्रदीप पेशकार, जगन्नाथ पाटील, अविनाश पाहिल, रवींद्र पाटील, प्रवीण मोरे, प्रकाश चकोर, यशवंत नेरकर, राजपूत सर, दिनेश मोडक आदी उपस्थित होते। अंबड पोलीस स्टेशन नाशिक या ठिकाणी शिवसेना उभाटा गटाचे नेते संजय राऊत यांच्या विरोधात तक्रार दिलेली आहे। ही तक्रार यासाठी आहे की आज अहमदनगर या ठिकाणी तेथील लोकसभा उमेदवार लंके यांच्या प्रचारार्थ त्यांनी सभा घेताना माननीय मोदीजींना महाराष्ट्राच्या मातीत आम्ही दफन करू, जसं औरंगजेबाला गाडलं तसं मोदीजींनाही गाडू अशा प्रकारची वल्गना करून धमकी दिलेली आहे। जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी तक्रार संजय राऊतांवर दिलेली आहे। त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई या ठिकाणी करावी अशी मागणी भारतीय जनता पार्टीच्या वतीने मी करत आहे। प्रतिनिधी दामोदर थोरात, महाराष्ट्र समाचार, नवीन नाशिक।